नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्यांआधी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्यासाठी सध्या लागू असलेले निर्बंध पुढील आदेशापर्यंत जैसे थे राहणार, जिल्हा प्रशासनाचा आदेश। निर्बंध कायम ठेवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर व्यापारी आक्रमक, उद्यापासून सर्व दुकानं उघडण्याचा चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत निर्णय। रेस्क्यू पथकात काम करणाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनामधून सुविधा देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार, पालकमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही। 15 सप्टेंबर पासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न, लवकरच निर्णय घेणार असल्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती। आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 18,955 कोरोना चाचण्या, 1,637 नवे कोरोनाबाधित, तर 1,350 जणांनी केली कोरोनावर मात। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। राज्यातील काही जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोरोनाच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार आहे। जिल्ह्यातील यापूर्वीचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेतच सुरू राहणार आहेत। कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती समाधानकारक नसेल तिथं थेट निर्बंध वाढवण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेत। त्यामुळे राज्याच्या नवीन नियमानुसार कोल्हापूरसाठी लागू असलेले काही निर्बंध शिथिल होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती। मात्र जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यासाठी सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत। जिल्ह्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह दर अजूनही 10% वर आहेत। त्यामुळे आहे त्या निर्बंधांमध्ये शिथिलता न देता आहेत तेच निर्बंध कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटलंय। त्यानुसार आता जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेतच सुरू राहणार आहेत। या व्यतिरिक्त इतर कोणतीही दुकानं सुरू करण्यास परवानगी नाही। मॉल, सिनेमागृह बंदच राहणार आहेत, तर हॉटेलमधून केवळ पार्सलची सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी असेल। याशिवाय सार्वजनिक ठिकाणं, खुली मैदानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरू असतील। वीकेंड लॉकडाऊनच्या वेळी मात्र याला बंदी असेल। शासकीय कार्यालयं 25% उपस्थितीत सुरू राहणार आहेत। खेळाची मैदानं सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत खुली ठेवायला परवानगी असेल। चित्रीकरणासाठी परवानगी असली तरी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल। धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम, मेळावे यांना बंदी कायम असेल। लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 25 लोकांची तर अंत्ययात्रेसाठी 20 लोकांच्या उपस्थितीला परवानगी आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनानं सध्या लागू असलेले निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवल्यानं व्यापारी वर्ग आक्रमक झालाय। आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची बैठक झाली। या बैठकीत उद्या म्हणजे सोमवारपासून दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला। व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि व्यापारी असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक आणि जीवनावश्यक व्यवसाय वगळता कोल्हापुरातील इतर सर्व व्यवसाय गेल्या 2 महिन्यांपासून अधिक काळ बंद आहेत। ज्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवर 5 स्तर करण्यात आले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह दर हा 16% आहे। त्यामुळे कोल्हापूर अद्यापही 4थ्या टप्प्यात असून जिल्हा प्रशासनानं आज काढलेल्या आदेशानुसार लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहणार आहेत। जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयानंतर व्यापारी वर्ग आक्रमक झालाय। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनं आज सायंकाळी तातडीनं बैठक घेत उद्या सोमवारपासून सर्वच दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। गेली 80 दिवस व्यापार बंद आहे, त्यामुळे सर्वच व्यापारी आर्थिक अडचणीत सापडलेत। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीस कोल्हापुरातील रुग्णसंख्या कमी असूनही व्यापाऱ्यांनी प्रशासनाला आजपर्यंत साथ देत आपले सर्व व्यवहार बंद ठेवलेत। मात्र व्यापाऱ्यामुळे कोरोनाचा फैलाव होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नसताना प्रशासनानं व्यापाऱ्यांना वेठीस धरत त्यांच्यावर कठोर निर्बंध लादलेत। आता गप्प न बसता उद्या सोमवारपासून कोरोनाचे नियम पाळून सरसकट सर्व दुकानं सकाळी 9 पासून सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला।
प्रशासनाचे निर्बंध झुगारून दुकानं सुरू होत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार असेल. कारवाई केल्यास त्याला सर्वच व्यापारी एकजुटीने विरोध करतील असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे. शासनानं देखील टेस्टिंग वाढवलं. त्या टेस्टिंगप्रमाणे गेल्या आठवड्याचा जो ॲव्हरेज रेट आहे हा 7.5% आला होता. पण काल अचानक महाराष्ट्र शासनाने जे परिपत्र काढलं ते निकष लावले की RT-PCRचे फक्त निकष धरायचे. आमचं मत असं आहे की शासनच आमचे दुकान त्यांना उघडायचं नाही असं दिसतंय. त्यामुळं आम्ही आज सर्व व्यापाऱ्यांनी आज निश्चित केला आहे की आकड्याचा खेळ हे प्रशासन करत बसू दे, पण आम्ही आमची दुकानं उघडणार आहे आणि उद्या सकाळी 9 वाजल्यापासून कोल्हापुरातली सर्व दुकानं आम्ही उघडत आहोत. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, मानद सचिव जयेश ओसवाल, माजी अध्यक्ष आनंद माने, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांच्यासह व्यापारी आणि विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. आपत्तीच्या काळात सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या रेस्क्यू पथकाची मोठी मदत होत असते. अशा पथकात काम करणाऱ्या तरुणांना आपत्ती व्यवस्थापनामधून सोयी सुविधा देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीनं पंचगंगा नदी घाटावर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिवाजी महाराजांचे विचार आणि शाहूंची प्रेरणा यामुळे कोल्हापूर कुठंही मागं पडत नसल्याचं सांगितलं. रेस्क्यू पथकामध्ये काम करत असताना तरुणांवर एक जबाबदारी आणि विश्वास असतो. या विश्वासार्हतेला कुठंही तडा जाऊ देऊ नका. आपले आचार आणि विचार हे योग्य ठेवा असं आवाहन त्यांनी केलं. रेस्क्यू पथकाच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणी हे सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतायत. आपत्तीच्या वेळी रात्री अपरात्री हे तरुण लोकांच्या मदतीसाठी धावून जातात. या तरुणांना आपत्ती व्यवस्थापनामधून मानधनाबरोबरच विमा संरक्षण देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. अनेक मंडळींना काही मदत लागली तर आपण मदत देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. मला वाटते प्रसाद कायमस्वरूपी यांना काही मदत आपल्याला या वेगवेगळ्या माध्यमातून कशी करता येते का, डिझास्टर मॅनेज फंड मधून आपल्याला काही करता येते का, हे आपण थोडं बघूया की जेणेकरून एक थोडा आधार, कारण की अनेक लोक काम करतात. आता मध्ये शिरोळचे लोक आलते, बोट पाहिजे म्हणले मला, त्यामुळे त्यांना बोट देता येते का, त्यांचं ते म्हणलं आमचं आम्ही बोट चालवतो, त्यांना आम्ही बोट देऊ शकतो का, अशा वेगवेगळे अनेक म्हणजे अनेक गोष्टी पुढे आपल्या समोर येत आहेत. आणि मला वाटतं प्रसाद संकपाळ या सगळ्या तुमच्या लोकांच्या संपर्कात आहेत, कारण की या देशामधली पहिली युवतींची रेस्क्यू फोर्स या कोल्हापूरमध्ये आपण या ठिकाणी तयार केली. खासदार धैर्यशील माने यांनी गावागावांमध्ये रेस्क्यू पथकं तयार झाली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे या पथकांच्या माध्यमातून देण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या. महापुराची परिस्थिती ओढवल्यास प्रतिष्ठानचे रेस्क्यू पथक आपत्ती व्यवस्थापनासाठी चांगल्या प्रकारे काम करतील असा विश्वास प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी व्यक्त केला. यावेळी रेस्क्यू पथक, बोट क्लबचे राष्ट्रीय खेळाडू, भूलतज्ञ डॉक्टर, विविध सामाजिक संघटना आदींचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं दाखवून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख विजय गुळवे, शरद माळी, बंडा साळोखे, सागर साळोखे, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढल्यानं राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करता आली नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकार बैठकीत दिली.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शाळा आणि महाविद्यालयं शासनाला सुरू करता आली नाहीत. मात्र सध्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी होताना दिसतोय. महाविद्यालयं बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून याबाबतचा लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असं राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं. महाविद्यालयांकडून होणाऱ्या शुल्काच्या मागणीबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीईटी ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. मात्र जोपर्यंत 12वीचा निकाल येत नाही तोपर्यंत सीईटीचा निर्णय घेऊ शकत नसल्याचं नामदार सामंत यांनी सांगितलं. कोरोनाबाबत नागरिकांनी गाफील न राहता काळजी घेणं महत्त्वाचं आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याबरोबरच जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. सांगवडी इथं पोस्ट कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील सांगवडे इथले डॉक्टर CS पाटील यांच्या संकल्पनेतून पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरचं उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी 45 ते 60 वर्षाच्या नागरिकांनी लवकरात लवकर कोरोनाचा डोस घ्यावा, असं आवाहन केलं. कोरोनामुक्त झाल्यानंतर मानसिक आणि शारीरिक आजार उद्भवतात, त्यावर सेंटरच्या माध्यमातून उपचार केले जाणार असल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. आमदार ऋतुराज पाटील यांनीही डॉक्टर केदार तोडकर आणि डॉक्टर अक्षय पाटील यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं. डॉक्टर केदार तोडकर यांनी या सेंटरमधील उपक्रमांविषयी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाला डॉक्टर CS पाटील, डॉक्टर अक्षय पाटील, डॉक्टर केदार तोडकर, डॉक्टर मनीष पाटील, डॉक्टर ज्योती दिवसे, भुजगोंडा पाटील, जिल्हा परिषद सदस्य वंदना पाटील, पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, DS पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, सुदर्शन सोनवणे, श्रीकांत चौगले, बाळासाहेब उपाध्ये, विजय पाटील, गुंडू पाटील, माजी सभापती प्रदीप झांबरे, बाबा सोमाळी, दीपक मगदुम, प्रल्हाद शिरोटे, विजय चौगले, दीपक मगदुम आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पन्हाळा तालुक्यातील पडळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत माहिती विचारण्यासाठी आलेल्या नागरिकांना केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून आरेरावी केल्याचा प्रकार घडला. यामुळे केंद्रात काही काळ तणाव निर्माण झाला. याबाबत ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी भिसे यांच्याकडे तक्रार केली आहे. पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 14 गावांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसही दिली जाते. या केंद्रात 150 लसीचे डोस आले होते. यातच लसीकरणासाठी गर्दी झाली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी डोस संपल्याचं सांगितलं. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि आरोग्य केंद्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यातच ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत माहिती विचारण्यासाठी आलेल्या नागरिकांना केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून उद्धट वर्तणूक दिल्याचा प्रकार घडल्यानं तणाव निर्माण झाला. या केंद्रातील कर्मचारी परस्पर लसीकरणामध्ये हस्तक्षेप करून आपल्या संबंधितांना लस देत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली भिसे यांच्याकडे केली. पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीचा सगळा बोगसगिरी प्रकार चालू आहे. ही कर्मचाऱ्यांची वागणूक उद्धट आहे. त्यांना आळा बसण्यासाठी आम्ही पडळ PUCला टाळं ठोकत आहे. महिने झाला आमच्या दिवस मागल्या डावा आली म्हणजे 50 साल ती झाली. आत्ता बी म्हणतात 50 साल ती झाली. त्याच्या मागल्या डावा आलो म्हणजे आलेलीच नाही. त्याच्या मागल्या डावा आलो म्हणजे आलेलीच नाही. 4 महिने झाले मामांना सांगायचं नाही. रात्रीच्या वेळी डॉक्टर नसल्यामुळं अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावं लागत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. डॉक्टर RV भिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्धट बोलणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला सूचना दिल्याचं सांगितलं. यापुढे रात्रीच्या वेळी रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध असेल आणि लसीकरणासाठी गावासाठी वेगळं नियोजन करण्याचं आश्वासन डॉक्टर भिसे यांनी दिलं. अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांकडून इमारतीच्या मेंटेनन्स खर्च वसुलीसाठी गृहनिर्माण संस्था कायद्यात नियमावली करावी, अशी मागणी फ्लॅटधारक अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळानं आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे केली.
या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करू असं आश्वासन आमदार पाटील यांनी शिष्टमंडळाला दिलं. शहर आणि उपनगरात बऱ्याच ठिकाणी गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली टोलेजंग इमारती उभारल्यात. त्यामुळं सभासदांना स्वस्तात घरं मिळू लागली. या इमारतीची देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता ही संस्थेची जबाबदारी असते. मात्र सहकार कायदा 1960 नुसार रजिस्टर झालेल्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद होता येत नाही. अशा सभासदांकडून थकबाकीच्या मेंटेनन्स रक्कम वसूल करण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्यात. त्यामुळे सहकार कायद्यात दुरुस्ती होऊन निश्चित नियमावली करावी यासाठी फ्लॅटधारक अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळानं आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेतली. या अधिवेशनात हा मुद्दा आपण उपस्थित करू अशी ग्वाही आमदार पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. शिष्टमंडळात सतीशचंद्र कांबळे, केविन फर्नांडिस, पंकज महाडिक, प्रमोद उनवुणे, डॉक्टर अतुल तोरो यांचा समावेश होता. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढत असताना जमावबंदीसह शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर केलाय. मात्र प्रशासनानं लागू केलेले सर्व निर्बंध झुगारत ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. मात्र ज्योतिबा ग्रामपंचायत प्रशासन आणि तहसील प्रशासनाने एकमेकाकडे बोट करत त्याची जबाबदारी ढकलली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं कडक निर्बंधांसह शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन जाहीर केलाय. या काळात मंदिरही बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र हे निर्बंध झुगारत भाविकांनी आज पहाटेपासूनच ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी गर्दी केली आहे. ज्योतिबाला जात असताना वाटेत प्रवासी कर नाक्यावर वाहनांना अडवण्यात येत होतं. मात्र डोंगरावर वाहनांसह भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. वृत्तांकनासाठी जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना या कर नाक्यावर अडवण्यात आलं होतं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना डोंगरावर सोडण्यात आलं. मात्र प्रवासी कर नाक्यावर वाहनांना अडवण्यात येत असतानाही डोंगर परिसरात राज्यासह महाराष्ट्रातील वाहनं आणि भाविक आले कुठून असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत ज्योतिबा ग्रामपंचायत प्रशासन आणि तहसील प्रशासनानं मात्र एकमेकांकडे बोट करत जबाबदारी ढकलली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनानं कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र या निर्बंधांना झुगारून नागरिकांचं अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वागणं आणि या निर्बंधांची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच याकडे दुर्लक्ष करत असेल तर कोरोना थांबवणं अशक्य होईल. त्यामुळे नागरिकांबरोबरच यंत्रणेनंही याकडे गांभीर्यानं पाहायला हवंय. कसबा बावडा इथल्या सेवा रुग्णालयातील राजर्षी शाहू महाराजांच्या उठाव शिल्पाचं अनावरण श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाच्या ऐतिहासिक जुन्या इमारतीचा पायाभरणी समारंभ 21 जून 1897 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झाला होता. या समारंभाच्या दुर्मिळ छायाचित्रावरून उठाव शिल्प साकारण्यात आले. हे शिल्प वास्तुशास्त्रज्ञ वैशाली चौगुले आणि चंद्रकांत हल्याळ यांनी तयार केलंय. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्या वतीनं हे उठाव शिल्प रुग्णालयाला देण्यात आलं. या उठाव शिल्पाचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत हे सेवा रुग्णालय गरीब आणि गरजूंना चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देत असल्याचं सांगितलं. मधुरिमाराजे छत्रपती यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, यशराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल माळी, CPR रुग्णालयाच्या बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम उपस्थित होते. प्रसिद्ध व्यापारी दत्ताजीराव वारके यांच्या कुटुंबियांनी पांजरपोळ संस्थेतील जनावरांना हिरवा चारा आणि केळी देऊन राजर्षी शाहू जयंती साजरी केली आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. पांजरपोळ संस्थेनं नव्यानं उभारलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमदार ऋतुराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी प्रसिद्ध व्यापारी दत्ताजीराव वारके यांच्या कुटुंबियांनी संस्थेतील जनावरांसाठी हिरवा चारा आणि केळी दिल्या. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते हा चारा जनावरांना दिला. वारके यांच्या या उपक्रमाचं आमदार पाटील यांनी कौतुक केलं. संस्थेतील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. संस्थेच्या कामकाजाची पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांना माहिती दिली. आजारी जनावरांवर उपचार केले जात असलेल्या अरिहंत पशुचिकित्सालयाला त्यांनी भेट दिली.
यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, मल्हार सेनेचे बबनराव राणगे, सुलोचना नायकवडी, गणपतराव वारके, महेश वारके, संजय पोवार वाईकर, राजेंद्र वारके, उमा वारके, अशोक माळी, मनीषा वारके, सुनील कोळी, कुमार आहुजा, कृष्णात लांबोरे, पृथ्वीराज आयरेकर, पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष अरविंद वर्धन, रामानंद पटेल, राजकुमार बागल, डॉक्टर राजू बागल, सागर होडगे उपस्थित होते. राधानगरी ही राजर्षी शाहूंची कर्मभूमी. त्यांच्या त्यागातून राधानगरी धरण हा ऐतिहासिक ठेवा निर्माण झालाय. राधानगरी धरणामुळं कोल्हापूर जिल्हा जलसमृद्ध झाला. या जिल्ह्याला प्रगतीची दिशा देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं असं प्रतिपादन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं. राधानगरी गैबी इथल्या जेनेसिस इन्स्टिट्यूशनमध्ये राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरी गैबी इथल्या जेनेसिस इन्स्टिट्यूशनमध्ये शाहू महाराजांच्या 147व्या जयंतीनिमित्त कोरोना योद्धे, विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि कोरोना महामारीनं निराधार झालेल्या अपत्यांना आर्थिक मदत असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळं कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याचं सांगितलं. जेनेसिस इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, प्राचार्य शोभराज माळवी यांनी मनोगत व्यक्त केलं. पणन महामंडळाचे सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी सरकार, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष अरुण जाधव, आत्माचे तालुकाध्यक्ष अशोकराव फराकटे, सुशील पाटील कौलवकर, सचिन पाटील, आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त पत्रकार प्रवीण ढोणे, शशिकांत बैलकर, विश्वास राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच कविता शेट्टी, बापूसो पाटील, नंदकुमार पाटील, शिल्पा पाटील, बायसनचे सम्राट केरकर, अजित देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं या मागणीसाठी भाजपनं शनिवारी राज्यभर आंदोलन केलं. पट्टण कोडोली इथंही भाजपच्या वतीनं मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं भाजपच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. मुख्य चौकातील रस्त्यावर बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय मस्कर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. आंदोलनात शहराध्यक्ष परशुराम डावरे, विजयकुमार स्वामी, राजू आडके, वीरकुमार शेंडुरे, नंदकुमार कीर्तीकर, सुहास तोडकर, प्रदीप मिरजकर, किशोर रांगोळे, रणजित कांबळे, नंदकुमार गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेच्या भूखंडावरील अतिक्रमण नियमितीकरण करण्यासाठी नागरिकांनी दाखल केलेल्या प्रस्तावाबाबत लवकरच बैठक होणार आहे. नियमितीकरण समितीचे अध्यक्ष आणि इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोमीन गल्ली, शिकलगारवाडा, गोठणपूर परिसरातील अतिक्रमणं नियमित करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार नामदार पाटील यांच्या आदेशानुसार अतिक्रमण नियमितीचं काम सुरू आहे. याबाबतचे प्रस्ताव एकत्रित करून जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिकेत दाखल करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्वरित भूखंडांच्या हद्दनिश्चित मोजणीसाठी भूमी अधीक्षकांना आदेश दिलेत. लवकरच या मोजणीला सुरुवात होईल. अंतर्गत मोजणी आणि प्रस्तावधारकांच्या जागेची मोजणी करून जागा निश्चित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अंतिम प्रस्ताव तयार करण्यासाठी मार्गदर्शन मिळावं आणि सादर केलेल्या प्रस्तावाच्या सुनावणीसाठी प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आलाय. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. नियमितीकरणाची ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असल्याचं नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितलं. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना संकट काळात गरजूंच्या मदतीसाठी RK मेहता चॅरिटेबल ट्रस्टनं पुढाकार घेतलाय. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर ट्रस्टच्या वतीनं गरजू लोकांना अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं. सुमारे 7,000 लोकसंख्या असलेल्या ज्योतिबा डोंगरावर 80% गुरव समाज आहे. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा देवपूजा असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र कोरोनामुळे डोंगरावरील चैत्र पौर्णिमेबरोबरच अन्य यात्रा रद्द झाल्यानं याचा मोठा फटका या समाजाला बसलाय.
याची दखल घेत आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आर के मेहता यांनी डोंगरावरील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं मान्यवरांच्या हस्ते वाटप केलं. डोंगरावरील 75 गरजू कुटुंबांना हे किट देण्यात आलं. हरिदास उपाध्ये यांच्या प्रयत्नातून गरजूंनाही मदत मिळाली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष अनिल घाटगे, सचिव जगदीश हिरेमठ, कोषाध्यक्ष उदयसिंह मराठे, ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक महादेव दिंडे, योगेश भारती यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. लॉकडाऊनचा फायदा घेत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमा चित्रपटगृहातील खुर्च्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित महिलांना ताब्यात घेतलंय. कविता गोसावी आणि सुनीता गोसावी अशी त्यांची नावं आहेत. लॉकडाऊनमुळे गेली 1.5 वर्ष चित्रपटगृह बंद आहेत. याचा फायदा घेत उमा चित्रपटगृहातील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना घडली. त्याचवेळी चित्रपटगृहातील सुमारे 30,000 रुपये किमतीच्या खुर्च्याही लंपास केल्या होत्या. या प्रकरणी चित्रपटगृहाचे व्यवस्थापक अनिल पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून 2 संशयित महिलांना ताब्यात घेतलंय. कविता गोसावी, सुनीता गोसावी अशी त्यांची नावं असून लक्ष्मीपुरी पोलीस अधिक तपास करतायत. कोल्हापूर शहरात शनिवारी 10 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रासह CPR हॉस्पिटलमध्ये 60 वर्षांवरील 461 नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस तर 45 वर्षांवरील 2,336 नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. शहरात दोन्ही डोसचे मिळून 2,807 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं शनिवारी दुसरा डोस देण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना फोन करून लसीकरणासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आज आयसोलेशन हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांनी रांगेत उभं राहून लस घेतली. 10 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांसह CPR हॉस्पिटलमध्ये 60 वर्षांवरील 461 नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस तर 45 वर्षावरील 2,336 नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. शिरोळ पोलिसांनी जांभळी हरोली रोडवरून दारूची वाहतूक करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलंय. रोहन सुभाष खोत असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 60,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. आज दुपारी हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी इथला रोहन सुभाष खोत हा आपल्या दुचाकीवरून पोत्यामधून गावठी दारू घेऊन जात होता. हरोली जांभळी मार्गावरून वाहतूक करत असताना पांडुरंग कदम यांच्या ऊस शेताजवळ शिरोळ पोलिसांनी कारवाई करीत त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडील गावठी दारू, दुचाकीसह 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सानप, ताहिर मुल्ला, गजानन कोष्टी यांच्या पथकानं ही कारवाई केली. मराठा तितुका मेळावा प्रतिष्ठानच्या वतीनं शाहू जयंती साधेपणानं साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची अखंडपणे सेवा करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अखंड सेवा करणारे शिवशाहू मर्दानी खेळ आखाडा, रुईकर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सेवेत असलेले शिवशक्ती प्रतिष्ठान, अर्धा शिवाजी पुतळा इथल्या पाटील दादा आणि नर्सरी बागेतील महाराणी ताराराणी यांच्या मंदिरातील पूजा करणारे दिलीप घाटगे यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला. या उपक्रमात प्रतिष्ठानचे संस्थापक रणजित धरपणकर, सागर पाटील, पियुष देसाई, रोहित देसाई, योगेश केरकर, संजीवनी देसाई सहभागी झाले होते. दरम्यान शिवाजी पूल इथं जीवनदान सेवाभावी संस्थेच्या संपर्क कार्यालयात शाहू जयंती साधेपणानं साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अक्षय बागडी, वसंत लिंगणूरकर, पोलीस कर्मचारी सुभाष बाचुळकर, तानाजी पाटील, अक्षय चव्हाण, अमोल साळोखे, सलीम शेख, अरुण खोडवे उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. लिमरास चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामपंचायत हेरले, तरुण मंडळे आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झालं.
शिबिरात 182 दात्यांनी रक्तदान केलं. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे, माजी आमदार सुजित मिणसेकर, जिल्हा परिषद सदस्या पद्माराणी पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, तहसीलदार प्रदीप उबाळे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने, चंद्रजी हेडुळकर, उपसरपंच सतीश काशीद, आरोग्य केंद्र अधिकारी फारुख देसाई, लिमरास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष इक्बाल देसाई उपस्थित होते. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथं तरुणांनी स्वयंस्फूर्तीनं लोकवर्गणीतून सोनतळीवरील आश्रमशाळेत कोविड सेंटर सुरू केलंय. या सेंटरचं उद्घाटन करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. कोरोना संकटात ट्रेसिंग, लसीकरण आणि अलगीकरण यासाठी लोकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा नावडकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला केवल सिंग राजपूत, धनाजी चौगले, रवींद्र पाटील, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, संभाजी पाटील, रघु पाटील, धनाजी चौगले, राजेंद्र सूर्यवंशी, वडणगेचे सरपंच सचिन चौगले, आंबेवाडीचे सरपंच सिकंदर मुजावर, वरणगेचे सरपंच अमित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आता बातमी कोरोना संदर्भातील. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 18,955 कोरोना चाचण्या झाल्या असून यातून 1,637 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1,350 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या कालावधीत 33 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये जिल्ह्याबाहेरील 3 समावेश आहे. सध्या 11,780 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कुडीत्री इथल्या यशवंत सहकारी बँकेच्या दारात लावलेली दुचाकी चोरल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. विकास यशवंत मोरे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. पालकमंत्री नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कसबा बावड्यातील श्रीराम सांस्कृतिक भवन आणि पॅव्हेलियन मैदान या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरला कसबा बावड्यातील जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयाच्या सन 1999 मधील 10वीच्या विद्यार्थ्यांनी 200 ऑक्सिजन पाईप आणि 200 हँडग्लोव्ज मदत म्हणून दिले. मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील, उपसभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, कोविड सेंटर प्रमुख गजानन बेडेकर, संतोष ठाणेकर, उत्तम कामीरकर, शिवाजी पाटील, प्रदीप पाटील, शिवराज जगताप, संतोष लोहार, विशाल वाडकर, वासिम गोलंदाज, पवन साळोखे, प्रदीप उल्पे, प्रकाश पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील किरवेतील केरवा यशवंत जाधव हे 24 जूनपासून घरात कोणालाही न सांगता बाहेर पडलेत. शोधाशोध करूनही ते अद्याप सापडलेले नाहीत. गगनबावडा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद झाली आहे. बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सध्या लागू असलेले निर्बंध पुढील आदेशापर्यंत जैसे थे राहणार, जिल्हा प्रशासनाचा आदेश. निर्बंध कायम ठेवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर व्यापारी आक्रमक. उद्यापासून सर्व दुकानं उघडण्याचा चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत निर्णय. रेस्क्यू पथकात काम करणाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनामधून सुविधा देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार, पालकमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही. 15 सप्टेंबर पासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न, लवकरच निर्णय घेणार असल्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती. आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 18,955 कोरोना चाचण्या, 1,637 नवे कोरोनाबाधित, तर 1,350 जणांनी केली कोरोनावर मात. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.